नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आपण आज तहसील कार्यालय याच्या समोर आहोत. या ठिकाणी दीपक पाटील हे उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचं कारण अगदी सोपं आणि साधं आहे, की जे नोकरदार वर्ग आहे त्यातल्या काही लोकांनी पांढऱ्या शिधापत्रिका न वापरता त्या अद्यापही केसरी आणि पिवळी शिधापत्रिका वापरतात. तर ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे या संदर्भात या ठिकाणी ते बसलेले आहेत. पाटील, काय काय सांगता येईल म्हणजे अशा प्रकारचे नोकरदार वर्ग केसरी शिधापत्रिका, पिवळी शिधापत्रिका वापरतात, पण त्यांना शुभ्र शिधापत्रिका वापरणं बंधनकारक आहे. काय सांगता येईल? आपला प्रश्न रास्त आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही मी जे उपोषणाला बसलेलो आहे त्यामध्ये रामेश्वर मुसळे हे माजी सैनिक असून हे आता चालू पोलीस शिपाई आहेत. SP ऑफिसला कार्यरत आहेत आता सोलापूरमध्ये. त्यांचं मी जरा जया मुसळे यांच्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने आम्हाला संघटनेकडे त्यांची विनंतीपूर्वक अर्ज आला होता. त्यावेळेस आम्ही संघटनेच्या माध्यमातून मी माहिती अधिकार टाकला होता. रामेश्वर मुसळे यांचे डॉक्युमेंटरी कलेक्ट केली. त्यावेळेस मला असं आढळून आलं की रामेश्वर मुसळे यांची शिधापत्रिका 13/12/2021 रोजी ही पांढरी शुभ्र शिधापत्रिका होती. त्यावेळेस मी ती घेतली आणि त्यांचे आधार कार्डची तपासणी केली असता तर त्यावेळेस मला ती रामेश्वर मुसळे यांची शिधापत्रिका PHH म्हणजे पिवळी शिधापत्रिका ही जी त्यांचं इन्कम 45,000च्या आतमध्ये आहे अशा व्यक्तींना दिली जाते. ही पिवळी शिधापत्रिका आपल्याला मिळालेली आहे. त्यावेळेस मग मी ह्याचा सखोल तपास घेतला असता त्यावेळेस मला असं आढळून आले की एकाच घरात 2 शिधापत्रिका मला आढळून आल्या. ते कशा? तर ललिता मुसळे यांची एक शिधापत्रिका मला आढळून आलेली आहे, पण ह्या शिधापत्रिकेवर तहसील कार्यालयाची दिलेली तारीख किंवा काय अशी आढळून येत नाही. पण ह्याच्यावर एक मात्र झालेलं आहे की या शिधापत्रिकेवर त्यांनी उत्पन्न अहवाल दाखला काढून घेतलेला आहे. त्यामध्ये 50,000 त्यांनी उत्पन्न दाखवलेलं आहे. मुसळे यांच्या नावावर 20 एकर बागायत क्षेत्र आहे आणि 20 एकर बागायत क्षेत्र असताना 20,000 रुपये 50,000 रुपये ह्यांचा वार्षिक इन्कम कसा असू शकतो? आणि ही उत्पन्न अहवाल काढलेला त्यांनी पोलीस पाटील भरती कामे त्यात वापरण्यात आलेला आहे आणि ही बोगस कागदपत्र सिद्ध झालेलं आहे आमच्या अनुषंगाने. ठीक आहे. तर दुसरा मुद्दा म्हणजे काय, रामेश्वर मुसळे ही 2021 साली ही पांढऱ्या शिधापत्रिकेत होते, तर 2022 साली ही पिवळ्या शिधापत्रिकेत आली कशी? ही 2022 साली PHH शिधापत्रिका त्यांचे आईचं कार्ड आहे, त्या आईच्या कार्ड मध्ये हे इन्व्हॉल्व्ह झालेले आहे. आता त्यांनी आधार कार्ड दिल्याशिवाय तर इन्व्हॉल्व्ह झालेलं नाही. तर आधार कार्ड त्यांनी देऊन इन्व्हॉल्व्ह झाल्यानंतर हे हेड ऑफ द फॅमिली हे त्यांची आई आहेत आणि रामेश्वर मुसळे, ललिता आणि त्यांची फॅमिली हे सर्वजण या PHH मध्ये आढळून आलेले आहेत. आणि हे जी सखोल तपासणी केली असता नंतर आम्हाला त्यांनी धान्य सुद्धा उचललेल्या पावत्या आम्हाला त्याच्या मिळालेल्या आहेत. काही सर्व्हर प्रॉब्लेम मुळे आम्हाला फक्त जानेवारी पर्यंतच्याच पावत्या मिळालेल्या आहेत आणि तसा माहिती अधिकार आम्ही पुरवठा शाखेला दिलेला आहे की ह्यांनी आज तगायत किती धान्य उचललेलं आहे याची आम्हाला पूर्णतः माहिती मिळावी. तुमची शेवटची मागणी काय असणार? म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण पाहिलं असेल की त्यांच्याकडे शेती आहे आणि SP ऑफिस मध्ये नोकरी करतात आणि मग जर नोकरी करत असेल तर त्यांना पिवळी शिधापत्रिका का, असा पहिला प्रश्न आहे. त्यांचं पांढरं शिधापत्रिका असायला पाहिजे होती आणि त्यांनी एवढंच नाही तर त्यांनी त्याचा लाभ देखील घेतलेला आहे. पिवळी शिधापत्रिका जोडून त्यांनी लाभ देखील घेतलेला आहे. असं 2-3 त्रुटी या ठिकाणी आढळलेल्या आहेत. मग आज तुमची संघटनेची त्यांच्या प्रति काय भावना आहे किंवा तुम्ही काय पुढची प्रतिक्रिया? एकच मागणी आहे, आम्ही एवढे प्रूफ देऊन जर आमच्यासारख्या व्यक्तीला जर उपोषण सारखं मार्ग अवलंब करावा लागत आहे तर ह्याच्यापेक्षा निर्लज्जाची गोष्ट कुठेच नाही. महसूल अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार जवळजवळ 4 महिने झालं आम्ही वारंवार पत्र व्यवहार करतोय, वेळोवेळी कागदपत्रे देतोय, तरी सुद्धा कुठलीही हालचाल करण्यात येत नाही. फक्त आम्हाला आश्वासनावर आश्वासन देण्यात आलेले आहे. आश्वासनानं पोट भरल्यामुळे इतकं पोट गच्च झालंय, ती पोट कमी करण्यासाठी आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. काय पवित्र असणार आहे? किती दिवस उपोषण करणार? जोपर्यंत माझा उपोषणाचा पवित्राच एक आहे, जोपर्यंत FIR ची प्रत, गुन्हा दाखल होऊन FIR ची प्रत माझ्या हातात येत नाही तोपर्यंत मी उपोषणापासून उठणार नाही. आपण पाहिलं असेल की हा एक मुद्दा आहे, परंतु आपण जर पाहिलं असेल तर बरेच नोकरदार वर्ग आहे जे की पिवळ्या शिधापत्रिकेमध्ये काही आढळून येणार आहे तुम्हाला, केसरी शिधापत्रिकेमध्ये आढळून येणार आहेत.
परंतु शासन याकडे दुर्लक्ष का करतंय हा निरुत्तरित आहे. परंतु शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी असं देखील यांचं म्हणणं आहे. ह्या मुद्द्यावरून असं वाटतंय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य ते बोलतायत, अभिव्यक्ती होत आहेत, व्यक्त होत आहेत, पण ह्या लोकांना कळलं पाहिजे की जे काही शासकीय आहेत, जे काही त्यांना गरज नाही तरी सुद्धा त्यांची नावं रेशन कार्डामध्ये आहेत, पिवळे कार्ड आहेत त्यांना, आणि ज्यांचे काही म्हणजे खरंच गोरगरीब आहेत, वंचित समुदाय आहे, त्यांची नावं रेशन कार्डामध्ये घेतली जात नाहीत. मग हे कुठल्या राज्यात आणि कुठल्या देशात हे वावरतोय आपण? हेच लोकशाहीचा कुठेतरी खंत वाटतोय. आणि याच्यानुसार मला एवढंच म्हणायचंय की जसे सारोळ्या गावामध्ये, बार्शी तालुक्यामध्ये सारोळा गाव आहे, तिथं आणखी 1-2 कुटुंबाचे रेशन कार्डामध्ये नाव नाही येतच, पण त्याचे आधार कार्ड सुद्धा निघालेले नाहीत. आमचं तिथं समुदाय चालू आहे महिलांचा, त्यामुळे तिथं निदर्शनास आले ते आधार कार्ड सुद्धा नाहीत. मग हे आम्ही भारतीय लोक किंवा ह्या लोकशाही मध्ये किंवा ह्या पृथ्वी तलावर ह्या लोकशाहीमध्ये राहून त्यांचा मानव म्हणून जगण्याचा काय अधिकार त्यांना आहे, असं मला कुठेतरी खंत वाटते. आजच्या उपोषणाच्या माध्यमातून आणि आजच्या माझ्या बोलण्यातून एकच सांगू इच्छितो की ही फक्त आता ही तात्पुरती कलेक्ट झालेली माहिती आहे. अजून या मुसळे कुटुंबियात अजून बरेच काही असे कुटाणे आहेत, यांच्या बऱ्याच काही त्रुटी आहेत, त्याची बी कागदपत्रे थोडे येणे बाकी आहेत आणि अजून पुढे चलून अजून ह्याच्यापेक्षा मोठा गौप्यस्फोट होणार आहे आणि ती सरप्राईजली मी देणार आहे, एवढंच सांगतो. आणि दुसरा आणखी एक मुद्दा म्हणजे यांनी आमच्या तक्रारीच्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांनी नावं कमी केलेली आहेत आणि ती नावं कमी करताना त्यात बी एक त्रुटी झालेली आहे त्यांच्याकडनं. ते म्हणजे काय, तर नाव ह्यांनी हेड ऑफ द फॅमिलीच कमी केलेलं आहे, जेणेकरून तसं करता येत नाही. तर हेड ऑफ द फॅमिलीचं नाव कमी केलेलं आहे. हेड ऑफ द फॅमिली केव्हा काढता येतं, जेव्हा ती व्यक्ती मयत होते किंवा ही नाही. मला काय त्यांच्याविषयी म्हणजे तसं वेगळं नाही बोलायचं, त्यांना माझं बी आयुष्य लागू, एखाद्याच्या माता माऊलीला मला बोलण्यात काही इंटरेस्ट नाही. फक्त हेड ऑफ द फॅमिली हे मयत झाल्यानंतरच काढतात, यांनी ते पण चुकीचं केलं. आणि पोलीस पाटील पदावर कार्यरत असताना, आता त्यांना 10 डिसेंबरला जॉईनिंग झालंय त्यांचं पोलीस पाटील पदावर, तर पोलीस पाटील पदावर 10 डिसेंबरला जॉईनिंग झालं असताना सुद्धा अजून एक कौतुकाची थाप आहे महसूलला. 19/5/2025 ला ललिता मुसळेला परत PHS कार्ड देण्यात आलेलं आहे. हे आता तुम्ही आता पत्रकार बांधवांनी समजून घ्या की आता मी काय बोलू आता ह्याच्या पुढे. बरं, मला हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एवढं सगळं दाखवताय, या संदर्भात तुम्ही पुरवठा अधिकारी जे असतात जोशी साहेब त्यांना भेटले का, त्यांना याबद्दल सूचित केलं का, किंवा त्यांची प्रतिक्रिया तुमच्या प्रती काय आहे? मी वारंवार आपल्याला एकच सांगतोय की आज तगायत मी त्यांना पत्रव्यवहार इतका केलेला आहे, आजपर्यंत मी त्यांना इतके डॉक्युमेंटरी दिलेले आहे, म्हणूनच माझं इतकं पोट भरलेलं आहे त्यांच्या आश्वासनानं, त्याच्यामुळे ती पोट खाली करण्यासाठी मला उपोषणाला बसायला लागलो. आपण पाहिलं असेल की बऱ्याच त्रुटी आहेत आणि या त्रुटी कुठेतरी दुरुस्त होत नाहीत, म्हणून शेवटचा पवित्रा म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसत आहेत. आणि जोपर्यंत ही त्रुटी पूर्णपणे यांच्या म्हणण्यानुसार किंवा शासनाच्या म्हणण्यानुसार होत नाही, तोपर्यंत यांचं म्हणणं आहे की उपोषण या ठिकाणी सोडणार नाही आणि FIR ची कॉपी माझ्या हातात पडल्याशिवाय मी उपोषणाला पवित्रा सोडणार नाही, असं यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन मी गणेश शिंदे, झी मराठी न्यूज, बार्शी.